नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्त झटपट बनणारा नाश्ता बनवणार आहोत. सर्वात आधी आपल्याला 1 कपला थोडा कमी रवा घ्यायचा आहे. 2 चमचे बेसन पीठ, हे प्रमाण अतिशय अचूक आहे. त्यात आपण एक बारीक चिरलेला कांदा टाकू. जरा हाताने त्याला चुरून घ्यायचं आहे, जेणेकरून ते एका ठिकाणी जमा होत नाही आणि त्याच्या फोडी व्यवस्थित वेगवेगळ्या होतात. थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं लाल तिखट टाकायचं आहे थोडंसं, नाहीतर मग हिरवी मिरची तरी टाकली तरी चालेल. जिरं, ओवा हातावर थोडासा चोळून घ्यायचा आहे. हळद थोडीशी टाकायची कलरसाठी आणि चवीपुरतं मीठ. आता आपण एक बटाटा घ्यायचा आहे, त्याला व्यवस्थित शिलून घ्यायचं आहे, स्वच्छ धुवायचं आहे आणि मग त्याला किसून घ्यायचं आहे. बारीक किसणीने किसायचा. अतिशय सोपा नाश्ता आहे, जास्त वेळ लागत नाही. तुम्ही टिफिनसाठी किंवा सकाळच्या ब्रेकफास्टसाठी केव्हाही बनवू शकता. पाण्याचा एकही थेंब न टाकता आपल्याला हे व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. कांद्यामध्ये आणि बटाट्यामध्ये पाणी असतं. मीठ टाकल्यामुळे त्याच्यातलं पाणी बाहेर निघतं आणि त्याच्यातच आपल्याला ते व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. बघू शकता, एकही पाण्याचा थेंब मी टाकलेला नाही आहे. व्यवस्थित अशा पद्धतीने भिजवून घ्यायचं आहे. आता पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया. गॅसवर तवा किंवा पॅन ठेवायचं आहे. त्यात 2 चमचे तेल टाकले मी. तेल जरा मोकळं टाकायचं आहे, जेणेकरून पटकन बनवून तयार होतो नाश्ता आणि क्रिस्पी बनतो. तुम्हाला जर का मऊ नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही तेल कमी टाका आणि क्रिस्पी हवा असेल तर थोडं तेल जास्त लावा. हाताला सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने डो तोडून घ्यायचा आणि त्याला थालीपीठप्रमाणे थोडासा हलका दाबून घ्यायचा आहे, वडे बनवतो तसं. मस्त. तेल पुन्हा आपण इकडे तिकडे करून घेतलं, जेणेकरून पूर्ण तवा तापेल आणि तेलसुद्धा व्यवस्थित तापेल. सर्व नाश्ता अशाच पद्धतीने आपल्याला तव्यावर टाकायचा आहे. खूप सोपी रेसिपी आहे. 5 मिनिटात बनवून तयार होते. कोणीही बनवू शकतं, इतकी सोपी रेसिपी आहे आणि खायला भन्नाट चव लागते. घरच्या साहित्यात बनवून तयार होते. बाहेरून वेगळं काही आणायची गरज नसते. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व नाश्ता बनवायचा आहे. गॅस मीडियम राहू द्यायचा आहे, जेणेकरून क्रिस्पीनेस त्याला येईल. आपण जर का हाय फ्लेम केली तर ते वरचं जळतं आणि आत कच्चंच राहतं. अशा पद्धतीने बघू शकतात. तेलसुद्धा आपण सर्व नाश्त्याला लावतोय. तुम्ही हे कढईतसुद्धा तळून घेऊ शकता. आता एक एक करून पलटवायचं आहे. बघू शकता मस्त क्रिस्पीनेस आला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला पलटून घ्यायचं आहे. अजिबात तव्याला चिटकत नाही. पटकन बनवून तयार होते रेसिपी. तुम्ही हे लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या ब्रेकफास्टसाठी, चहासोबत किंवा दुपारच्या छोट्या भुकेसाठी केव्हाही बनवून खाऊ शकता. अतिशय सोपा असा नाश्ता आहे.
तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. अशा पद्धतीने पोरांना जर का टिफिनमध्ये थोडंसं डेकोरेट करून पाठवलं तर ते मस्त खातात. भाजी पोळी खाऊन खाऊन कंटाळा येतो. भाजी पोळी सोबतच आपल्याला साईडला हा नाश्ता जरी ठेवून दिला तरी याच्यासोबत भाजी पोळीही संपते आणि नाश्ताही संपतो आणि मुलांचं पोटसुद्धा भरतं. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.